नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाळे आपण सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहाल तर देशातच नव्हे तर आपल्या राज्यात देखील आता फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी जलद गतीने सुरुवात झालेली आहे. कारण असं आहे की सर्व शेतकऱ्यांना जर अनेक शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी फार्मर आय डी हे येत्या काळात बंधनकारक असणार आहे. मग महत्त्वाचे म्हणजे PM किसान योजना घ्या किंवा मग आपल्या जमिनींचे कोणते व्यवहार करायचे असतील किंवा इतर अनुदानित योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी कार्ड आपल्याकडे असणे हे आवश्यक असणार आहे. आणि त्यासाठी फार्मर आय डी कार्ड आपण ऑनलाईन आपल्या मोबाईलवरून कशाप्रकारे काढू शकता यावर सविस्तर माहिती या व्हिडिओमार्फत कव्हर करणार आहोत. ठीक आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला या वेब पोर्टलवर यायचं आहे. वेब पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. सहजच तेथे येऊन जाल. अशा प्रकारचा इंटरफेस असणार आहे. येथे आल्यानंतर आपण कशाप्रकारे लॉग इन करणार आहात ते सविस्तर समजून घेतो आहे. फार्मर लॉग इन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते आता सध्या चालू नाही. त्यामुळे आपण आपल्या CSC आय डीने या ठिकाणीकडे लॉग इन करून प्रोसेस समजून घेणार आहोत. ठीक आहे. प्रोसेस सेम असणार आहे CSC लॉग इनला आणि फार्मर लॉग इनला. तर आता या ठिकाणी CSC आय डी आपल्याकडे आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण पाहाल तर CSC युजरनेम पासवर्ड या ठिकाणी एंटर करून आपण साइन इन करणार आहात. साइन इन अशा प्रकारे या ठिकाणी इकडे केलेले. आता आपले जे पर्टिक्युलर फार्मर असेल त्याचा आधार क्रमांक या ठिकाणी इकडे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर आपण त्याचे आधार व्हेरिफिकेशन म्हणजे ऑथेंटिकेशनची प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची. ठीक आहे. आपला व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कॉन्टॅक्ट डिटेल्स. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये काय करायचं आहे, आपला मोबाईल नंबर जो आधारसोबत लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकून त्याला व्हेरीफाय या ठिकाणी करून घ्यायचे. तर आता जे काही आपलं पर्टिक्युलर मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर एंटर करा आणि लगेचच व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ती या ठिकाणी इकडे कंप्लीट करून घ्या. तर आता दोन्ही स्टेप आपल्या कंप्लीट झाल्या. आधार ऑथेंटिकेशन केलं, कॉन्टॅक्ट डिटेल्स आपली व्हेरीफाय करून घेतली. त्यानंतर ईमेल ॲड्रेस हा ऑप्शनल दिलेला आहे, त्यामुळे तो आवश्यक आहे असं नाही आहे. हवं तर आपण टाकू शकता, अदरवाईज स्किप करा. पुढे जाल. पुढे आपल्याला पाहायला मिळते की फार्मर डिटेल्स. या ठिकाणी जो शेतकरी आहे ज्याच्या आधारवरती जेवढी इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहायला मिळते. जसं की त्याचं नाव ॲज पर आधार, त्याचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर त्याच्या वडिलांचे नाव, हे सर्व आहे. फक्त आपल्याला कॅटेगरी त्या ठिकाणी सिलेक्ट करायची. ठीक आहे. हे सर्व आपण ऑटो फिल झालेले, कॅटेगरी निवडली. पुढे जाल. पुढे फोटोग्राफ पाहायला मिळते. फोटोग्राफचं काय सीन आहे की बहुधा अनेक शेतकऱ्यांचे आधार हा अपडेट नसतो, त्यावर जुना फोटोग्राफ असतो. तर अशा केसेसमध्ये तो जुना फोटोग्राफ या ठिकाणी येऊ शकतो किंवा काहींच्या आधारवरती जर फोटोच नसेल तर तो फोटो इथे दाखवत नाही. त्यामुळे त्यांनी आपला आधार अपडेट करणं आवश्यक आहे. आधार कार्ड कसं अपडेट करार यावर ऑनलाईन व्हिडिओ जी प्रोसेस आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, तो देखील आपण करून घेऊ शकता. आता आपलं सर्व डिटेल्स इथे फिल झाली. येथे एक ऑप्शन पाहायला मिळतो आहे की आपला बिझनेस आहे की नाही. तर बिझनेस असेल तर येस नो ते सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस आपल्याला इथे द्यायचं आहे. येथे आपण पाहाल आपल्याला ॲड्रेस हा इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये द्यायचे. आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणावरील ॲड्रेस आपण इथे एंटर करा. आपलं जे काही गाव असेल पर्टिक्युलर ते गावासह पिनकोडसह सर्व ॲड्रेस आपल्याला द्यायचे. पुढे जाल. लँड होल्डर डिटेल्स. आता हे अतिशय महत्त्वाचं असं आपण पाहाल तर या संपूर्ण प्रोसेसचा एक पार्ट आपण म्हणू शकता. इथे आपल्याला पाहायला मिळते की आपली जमीन कोणती आहे. आपण जमिनीचे मालक आहात, आपण भाडेतत्वावर जमीन कसतायत, आपण शेतमजूर आहात की आपली फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत जमीन येते. तर अशा प्रकारचे अनेक ऑप्शन आहेत. आपलं जे सुटेबल ऑप्शन असेल ते इथे सिलेक्ट करा. ओनर असाल तर ओनर निवड करा. पुढे आपल्याला हे ऑप्शन इथे पाहायला मिळते, यावर क्लिक करणार आहात. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल. या ठिकाणी आपण पाहाल तर आपलं स्टेट तर सिलेक्ट झालेलं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट आणि आपलं विलेज. ज्या ठिकाणी आपली जमीन आहे ती डिटेल्स द्यायची, आपला ॲड्रेस द्यायचा असं नाही. आपण जर आपलं जे सब डिस्ट्रिक्ट असेल ते अलग असेल आणि आपली जमीन दुसऱ्या तालुक्यात असेल तर त्या केसेसमध्ये आपलं जमीन जिथे आहे ते ॲड्रेस द्यायचे. त्यानंतर आपली जमीन सिलेक्ट करायची आहे आणि सबमिट टॅब इथे पाहायला मिळते. ठीक आहे. जमीन ॲड करण्यासाठीचा टॅब आहे, तिथे आपण
ॲड करू शकता. आपली जी काही लँड असेल ते लँड आपल्याला सक्सेसफुली ॲड करायची. ॲड केल्यानंतर ते आपल्याला इथे इंटरफेसवर दाखवली जाते की आपली पर्टिक्युलर हा सर्वे नंबर आहे, हा सर्वे नंबर आहे, हा सर्वे नंबर आहे. काही केसेसमध्ये मल्टिपल सर्वे नंबर असतात. त्या केसेसमध्ये आपले सर्व सर्वे नंबर ॲड झालेत की नाही ते चेक करायचे. ठीक आहे. इथे अशा प्रकारे आपण ते चेक करू शकता आणि मग पुढे जाल की आपली स्वतःची जमीन ॲड झाली आणि आता आपण जर भाडेतत्त्वावर कोणाची जमीन कसत असाल, कारण की मोठे शेतकरी असतात ते दुसऱ्याची जमीन घेऊनसुद्धा कसत असतात आणि त्यांना एक पर्टिक्युलर अमाऊंट देत असतात. तर त्या केसेसमध्ये कोणती जमीन आपण कसतायत त्याचा डाटा देखील आपण इकडे देऊ शकता. ठीक आहे. हा संपूर्ण डाटा आपण इथे भरून घ्या. पुढे आपल्याला डिपार्टमेंट अप्रूव्हलसाठी हा संपूर्ण फॉर्म पाठवायचा आहे. त्यासाठी काही कन्सेंट आहेत. ते कन्सेंट आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि अशा प्रकारची डिटेल्स आहे ते आपण वाचून घ्या आणि हे ॲक्सेप्ट करून आपल्याला पुढे या ठिकाणी इकडे जायचं आहे. ठीक आहे. इथे आपण पाहाल तर सेव्ह ऑप्शन पाहायला मिळेल. ठीक आहे. सर्व कन्सेंट ॲक्सेप्ट केल्यानंतर सेव्ह ऑप्शन पाहायला मिळतो आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. ठीक आहे. तर सविस्तर पॉईंट टू पॉईंट समजून घेतो आहे. काही अडचण येत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जसं की या ठिकाणी आता आपल्याला अडचण आलेली की व्हेरीफाय ऑल लँड्स असं विचारलं जातं. काही एरर येतात. बेसिकली एररवरती आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कशन करूच. आता इथे आपल्याला आलेलं आहे की व्हेरीफाय करा, तुम्ही जे लँड ॲड केलेले आहेत त्या लँड व्हेरीफाय करा असं म्हणत आहेत. म्हणजे या ठिकाणी व्हेरीफाय ऑल लँड हे टॅबवर क्लिक करणार आहात. तिथे क्लिक केल्यानंतर काही सेकंदमध्ये आपल्या ज्या लँड आहेत त्या व्हेरीफाय होतील. ठीक आहे. एक छोटीशी स्टेप आहे. आपण इथे चेक देखील करू शकता की व्हेरीफाय झालं आहे की नाही. तर अशा प्रकारची एक मायनर जरी आपली स्टेप जर आपल्याकडून राहून गेली तर आपला फॉर्म हा सबमिट होणार नाही. ठीक आहे. आता आपण सेव्हवरती क्लिक करणार आहात. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येईल. OTP आणि बायोमॅट्रिक 2 ऑप्शन आहेत. 2 ऑप्शननुसार आपण आपली ई-साईन प्रोसेस आहे ती इथे कंप्लीट करू शकता. तर आता OTP आपल्याला सोयीस्कर ठरणार आहे. ऑन टाईम पासवर्ड आलं की आपण पुढे जाऊ शकता. बायोमॅट्रिकमध्ये थोडी लेंथी प्रोसेस होते, परंतु जर आपल्याकडे ऑप्शन नसेल तर आपण ते देखील करू शकता. ठीक आहे. तर आता आपल्याला नवीन इंटरफेसवर अशा प्रकारे रिडायरेक्ट केलेलं आहे. अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी आपण पाहाल तर आधार नंबर आपल्याला इथे एंटर करायचं आहे. आपलं जे काही पर्टिक्युलर आधार नंबर असेल तो आधार नंबर या रकान्यात एंटर करा. त्यानंतर आधार OTP आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो, यावर क्लिक करा. आपल्याला वन टाईम पासवर्ड SMS थ्रू पाठवला जाईल. तो येथे एंटर करून आपण ही व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे ती व्हेरिफिकेशन प्रोसेस करू शकता. आणि यामध्ये हे कन्सर्न आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. हे कन्सर्न वाचण्याची देखील सुविधा दिलेली आहे. आणि या ठिकाणी मोबाईल नंबर कोणत्या मोबाईलवरती आपला OTP पाठवला जातो आहे ते देखील आपल्याला लास्टच्या 4 डिजिटने आपण समजून घेऊ शकता. ठीक आहे. आता लिसन टू कन्सेंट जे या ठिकाणी लिहिलेले आपण जे टिक मार्क केलेले ते आपण हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये ऐकू देखील शकता. एक चांगली फॅसिलिटी आपल्याला जर हवं असेल तर आपण इथे क्लिक करून ते संपूर्ण कन्सेंट या ठिकाणी ऐकू शकता. आता सबमिट टॅबवर क्लिक केलं की आपल्याला OTP सेंड केला जाईल. ठीक आहे. आपल्याला OTP आपल्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल आणि तो OTP आपण या ठिकाणी एंटर केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळते की रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचं हे मॅसेज आहे ते मॅसेज आपल्याला प्राप्त होईल. आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. ही प्रोसेस करत असताना ना आपल्याला अनेक एरर येऊ शकतात. जसं की व्हेरीफाय लँडचा एरर आपण डिस्कस केला. तर असे अनेक एरर आपण येत असतात आणि त्यावरती जर आपल्याला डिटेल माहिती हवी असेल तर पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येऊ. आणि आपल्याला आणखीन कोणत्या समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण त्या पुढील व्हिडिओमध्ये नक्की डिस्कस या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन प्रोसेस इथे समजून घेतली. आपल्या कन्सेप्ट नक्कीच क्लिअर झाल्या असाव्यात. पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नक्कीच भेटणार आहोत. आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि उर्वरित बांधव वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट इथे क्लिअर होतील. ठीक आहे. जय हिंद.